मेघा नदीला आलेल्या पुरामुळे बीड जिल्ह्यातील भाविक देऊरवाडा काजळेश्वर मठ देवस्थानात अडकले आहेत. मात्र अखेर पूर ओसरल्यानंतर हे भाविक सुखरूप घरी परतले आहेत. परंतु यानंतर आता प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये तणाव वाढला आहे. शिरसगाव मेघा नदीला आलेल्या पुरामुळे बीड जिल्ह्यातील भाविक देऊरवाडा काजळेश्वर मठ देवस्थानात अडकले होते. हे भाविक रात्रभर मंदिरातच मुक्काम करून अखेर सोमवारी सकाळी गावाकडे परतले. चांदूर बाजारचे प्रभारी तहसीलदार तिवारी, मंडळ अधिकारी पठाण आणि तलाठी मनवर यांनी स्वतः रविवारी दुपारी देऊरवाडा संगम परिसराला भेट दिली होती. यावेळी करंजेकर महाराज यांच्याशी चर्चा करून तहसील प्रशासनाकडून एक पत्र देण्यात आलं. या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की सद्यस्थितीत पावसाळ्यात नदीला कधीही पूर येऊ शकतो, त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी थांबू देऊ नये. जर जीवितहानी झाली तर प्रशासन जबाबदार राहणार नाही. महानुभाव पंथाचे भाविक या मठामध्ये जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातून दर्शनासाठी येतात. काही भाविकांसाठी येथे तात्पुरती निवास व्यवस्था आहे, असे करंजेकर महाराजांनी प्रशासनाला सांगितले. यावेळी करंजेकर महाराजांनी इतर राज्यातील भाविकांना पूल नसल्यामुळे दर्शनाला यायला अडचण होत असल्याची खंतही व्यक्त केली. भाविक अडकल्याच्या घटनेनंतर जिल्हा परिषद माजी सभापती मनोहर सुने यांनी याची माहिती दिली. यानंतर प्रशासनाने पावसाळ्यात देऊरवाडा काजळी मंदिर तात्पुरते बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या निर्णयावर नाराज झालेल्या शिरसगाव व देऊरवाडा गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. देऊरवाडा देवाचा वाडा हे तीर्थस्थळ आहे आणि पर्यटन स्थळ सुद्धा आहे. या ठिकाणी संगमाच्या ठिकाणी महानुभाव पंथाचे काजळेश्वर मठ एक मंदिर आहे. हे मंदिर पुरातन काळापासून त्या ठिकाणी अस्तित्वात असून या ठिकाणी महानुभाव पंथाचे ज्यांना दैवत म्हटले जाते चक्रधर स्वामी या ठिकाणी वास्तव्यास होते. त्याचबरोबर या भागातून पांडवसुद्धा गेलेले आहेत. अशी पार्श्वभूमी असलेले आणि छोटी काशी असलेले हे देऊरवाडा देवाचा वाडा आहे. या ठिकाणाहून मेघा नदी वाहत आहे आणि बाजूला पूर्णा नदी आणि अदृश्यरित्या सरस्वती नदी असा 3 नद्याचा या ठिकाणी संगम आहे. आणि या ठिकाणी संगम असल्यानंतरही या ठिकाणी दर्शनाला पंजाब, हरियाणा आणि राज्यातून इतर राज्यातून सुद्धा भारतातून महानुभाव पंथीय भाविक त्याचप्रकारे इतरसुद्धा भाविक या ठिकाणी दर्शनार्थ येतात. परंतु 30 वर्षापासून या ठिकाणी पूल नसल्यामुळं भाविकांची दर्शनाची, येण्याची, राहण्याची खूप दुरावस्था होत आहे. आता 1-2 दिवसाच्या अगोदर मेघा नदीला पूर आल्याने बीड जिल्ह्यातील 24 भाविक या ठिकाणी अडकलेले होते. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची त्यामध्ये दखल घेतली नाही. आणि वृत्तपत्रामध्ये या बातम्या आल्यानंतर स्थानिक प्रभारी तहसीलदार तिवारी यांनी या ठिकाणचे करंजेकर महाराज यांना पत्र दिले. या ठिकाणी दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना थांबू देऊ नका, पावसाळ्याचे दिवस आहे, काही जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही. हे चुकीचे आहे. प्रशासनांना व्यवस्था न करता उलट देवस्थानला पत्र देणे म्हणजे एक प्रकारची धार्मिक भाविकांची एक त्याला खालच्या पातळीवरची वागणूक दिल्यासारखं आहे. आणि 30 वर्षापासूनची जी मागणी आहे ते जिल्हा परिषदेला मी जिल्हा परिषद सभापती असताना हा प्रश्न उचलून धरला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागालासुद्धा या बाबत पाठपुरावा केलेला आहे. परंतु अद्याप या ठिकाणी पुलाचे बांधकाम झाले नसल्याने अमरावती जिल्हा तसेच राज्य आणि इतर राज्यातून जे भाविक दर्शनार्थ येतात त्यांची या ठिकाणी पुष्कळ प्रमाणात दुरावस्था होत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास भाविकांना या ठिकाणी आंदोलन करावे लागणार आहे. मेघा नदीवर पूल नसल्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. आता पूल बांधण्याच्या मागणीसोबतच मंदिर उघडे ठेवण्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले आहेत. प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.